आमचं बाळ वजन करते बघा. वाढलं नाही म्हणतोय, वाढलं नाही. टाईट वर कसं काय झालं काय माहिती. हा ना, वजन बघतोय मामासारखा, काकासारखं. काकाला सारखं वजन बघायची सवय. काकाचं काय कमी नाही होत, वाढतं. मम्मी किती आहे ग? काय किती वजन आहे पिल्लू? काय वाढला की कमी झाला? काय डाएट कोणती होती वाढायची काय? काय नाही, पोट वाढलं जरा, पोटाची एक्सरसाइज डेलीची एक्सरसाइज करायची. अरे मम्मा तुला डेलीची किती आहे? किती विचारतोय तुला तो? किती आहे बघ बघ किती वजन माझं. वेट मेंटेन आहे, वेट मेंटेन आहे, फक्त पोट. रोहितची उद्या एक्झाम आहे आणि प्रीतम रोहितचा स्टडी घेत आहे. रोहित प्रिपेअर आहेस ना तू? मला चॅलेंज देतो. अरे मी चॅलेंज कुठे दिलंय? नाही हो, तो त्याने नाही का लर्न केलंय तो. तुम्ही काही विचारा. येस. असं झालं चालू, फक्त हे वाला नका विचारू, बाकी सगळं. हा हा ठीक आहे. काय बरं का तुझं पाय काय चाललंय? देव बाप्पा का? देव बाप्पा, देव देव बाप्पा. असं बोलतो बघा. ए जा ऐक स्वतःला, स्वतःला की मला का बरं, दादाला का? मला काय थोडं लांबूनच घे बरं. तो बोलतो मला अरे दिव्याला हात लावेल. मम्मी बोललं विचारायचं मम्मीला. हा तुला 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 का? तुम्हाला करतो. त्याला जरा हे करून दे. तुम्ही पाया पडा मम्मी, तो लगेच तुमच्या सोबत पाया पडा. कोकोनी आता मी दाखवलं ते इथे बटन बंद करायचं, त्याने बंद केलं, इथे चालू करायचं, चालू केलं. आणि मला रेकॉर्डिंग पण केली आहे मी. मला खोटं वाढायचं धप धप बटन धप बटन धप बटन धप धप धप. चला आम्ही चाललो तर खाली वॉक करायला. जेवण झालं आमचं. सगळ्या लिफ्ट खाली बोलवून घेतो का पिल्लू? तुला येईन ना? 2 कोको घाबरला काय तू? असं चेहरा झाला ते. 1 साल का हो गया, मस्त लाइफ जीता है. कोको हेलो बोल, हेलो तत्ता बोल, तत्ता बोल, बाय बोल, बाय. उसको आता है सब बोल. अरे मैं क्या बोल रहा था? पेड़ 50 मीटर. अरे 50 घाबरतोय. खुश है. कन्फ्युजन काय झालं? कन्फ्युज झालं. झोप आली त्याला. झोप आली ना? झोप आली. चला चक्कर येते वाटतं त्याला आहे ना? नाही, तो विचारत बसलाय की मी कुठे आलोय, असं झालंय त्याला. बाबू हे बो, हे बाबा माझी शहाणं कुठे आहे? तो कुठे आहे? खेळायला आणलं ना. हा, चक्कर येते वाटतं त्याला असं फिरून. ए पिल्लू एकदम शांत झालंय, याच्यावर बसलाय. काय झालं? काय झालं बाबू? काय झालं? काय झालं? काय झालं मम्मीला? ओय दादाकडे जायचं? ओय दादा बघ, ओय दादा बघ तिथे खेळतो. बघ तिकडे बघ, तिकडे बघ. कुठे गेला? तो बघ, तो बघ, ग्रीन टी शर्ट. दादा बघ गेला बघ. तुला जायचं तिकडे? फुटबॉल खेळायला जायचं तिकडे? फुटबॉल खेळायला जायचं तुला? आवाज दे रोहितला, आवाज दे, आवाज दे रोहितला, आवाज दे. रोहित बोल, रोहित बोलव त्याला, बोलव. चला आपण जाऊन बघू. मॅडम चला. आता बसायचं पण आहे आता, बसायचंय, रडतोय. आणि एकदम शांत बसतो. इकडून असतंय का? चला आपण जाऊ. आम्ही दोघे आलो मस्त गार्डन मध्ये फिरायला इथे कॉकॅनला घेऊन. कंटाळलेला घरामध्ये चिडचिड चिडचिड करत होता. बोललो चल जाऊ फिरून येऊ.
पण सगळ्यात कोक्यांपेक्षा रोहितला मजा आली का बबली? हा, कारण तो आंघोळ वगैरे करून मस्त जेवण आता झोपायचं होतं. हा, पण खाली आलं त्याला भेटला chance. त्याला मस्त चान्स भेटला त्याला. फुटबॉल खेळतो इकडे. सगळी पोरं फुटबॉल खेळतात. गेला की तो खेळायला. थांब बोलतो. थांब माहिती बोल. टाइमपास आहे त्याच्या नादात. ते बघा भांडणं बघ किती चालू. ते बघ तू कसं चाललंय बघ. रोहितची जाम मजा आणि नाही. याला बघून मजा येते त्यांना. त्याला बघून मजा येते. आवाज दे बोल, त्याला आवाज दे, ओय दादा बोल. आवाज दे. किती वाजलेत? रात्रीचे 10:30 आणि आम्ही मस्त आलो. पावसाला. पाऊस आला बघ नेमका. चला भेटू पुढे. सगळ्यांना या या चाललंय. या करतो इथे कुत्र्यांना बोलतो या 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 बोल या. बोलो त्याला बोलो. बोलो पिल्लू या 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 या. आता जायचं काय? बोलो बोलो त्याला बोलो बोलो. कोण आहे? कोण आहे? ओयो 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 ओयो. आता फ्रेश झाला. मगाशी एकदम विचारत होता मी कुठे आलोय आणि कुठे नाही. आता फ्रेश झालं गाड्या बघून. तुला पाहिजे तसे शूज? वाजणारे शूज पाहिजे तुला पिल्लू? असे वाजणारे शूज? दीदीला बोलो. हे बघा, आता पहिले डायनिंग टेबल इथे ठेवलेलं आपण सेंटरला आणि सोफा तिकडे लावलेला ना, पण ते ना खूप खूप विचित्र दिसतं आल्यानंतर. आणि मग आता परत आपलं कारण आहे ना, इथं झोपूनच TV बघावा लागायचा. अरे हा, आजचा हा आमचा ब्लॉग बघितला का तुम्ही? ब्लॉग नक्की बघा, हा खूप इंटरेस्टिंग आहे. सो इथं आता सोफा परत घेतला. आता कोको थोडा मोठा झाला, आता उडी नाही मारणार तो असं वाटतंय, पण बघू. आणि इकडे परत त्याच्या जागेवर डायनिंग टेबल जाईल आणि इथे अशी सुंदर अशी आपली मॅट परत आपण टाकू. ह्या व्हॅक्यूम क्लिनरला डायरेक्ट 1 वर्षानंतर काढलंय मी बाहेर. पूर्ण घराचं आता क्लिनिंग करायची आहे. खिडक्या वगैरे सगळं. हो, आणि त्यासाठी आम्हाला मदत करणार आहे कोको. कोको तू मदत करणार का आम्हाला? तो परेशान करायला मदत करेल आम्हाला. सगळे शूज वगैरे पण बाहेर काढले, सगळे कप्पे पण क्लीन करायचे. खूप पूर्ण दिवस जाणार आहे. पूर्ण दिवस जाणार आहे आमचा आज. पण त्यासोबत बघा आता साफसफाई काय काय करतो. काय काय कोको? काय माहिती आता का नाही होणार चालू? 1 वर्षानंतर काढतो. आता घाबरेल यार. नाही घाबरत. चला मी सुरुवात झालेली आहे आपली. सगळ्यात पहिले खिडकीपासून सुरुवात. बघ एवढी घाण निघाली त्या खिडकीच्या याच्यामधून. हे बघा, याचं असं बसून राहणं हेच आमच्यासाठी खूप मोठं काम आहे. कारण हा काय करतो, सोफावाला करतोय तू बाळा, नको ना. याला पाणी का दिलं का असं तू सोफावाला करायला? पूर्ण सोफावाला गेला, पूर्ण. हो, पूर्ण सोफावाला गेला. म्हणजे दिलाच इथं पण वैताग दिलाच याने. मी बोललो होतो ना आम्ही तिघं मिळून काम करू असं. हे बघा, हे बघा, हा अशा गोष्टी हा करतो. अजिबात ऐकत नाही. म्हणून आम्हाला 3 जण बोलावं लागतात ना, की आम्ही दोघंच. कोको लागेल रे तुला. कोको
दुपार झाली, सोफा सेट केला, डायनिंग टेबल तिकडे सेट केला, खिडक्या आवरल्या. आता हे मॅट अजून क्लीन करायची आहे, त्यानंतरच ते टाकेल. आणि फॅन पुसायचे आहे अजून, फॅनवर पण खूप धूळ आहे, ते भिंती पुसायच्या आहे, भिंतींवरतून एक पोछा मारून घेऊ मस्त. आणि पण त्या अगोदर टाइम झाला 1 आणि भूक लागली पोटाला खूप. तर मग प्रियाला बोललो पहिले स्वयंपाक बनव, किचनमध्ये जागा खूप कमी, अडचण आहे, पण तरी मग तिला म्हटलं पटपट बनव. आणि आमचा कोको खेळतोय. कोको खेळतोय तू? कोको तू खेळतोय? कोको नाही. आवरता आवरता माझ्याकडून एक माझी अशी बॉटल फुटली, अशी वाली बॉटल फुटली, एक पायालाच लागलं माझ्या, ते दाबून धरलं तर म्हणून ब्लिडिंग थांबली आहे. सगळं मी कप्पे पुसून घेतले आता. हे प्रिया आता तिथे सामान भरणार आहे, त्याच्या अगोदर सगळा कचरा काढला. नाही, सगळं ऑनलाईन. ते सर्टिफिकेट आहे माझं, बापरे, तुझ्या नवऱ्याची अचिव्हमेंट आहे ती, तशी कचऱ्यात फेकू राहिली तू. अगं ते वाच तरी पेपर, काय फेकतीये, कसले फेकतीये, वॉरंटी बिल सगळं फेकून देशील, मला काय माहित नाही म्हणती तू कुशाल. म्हणजे इथं मला पाय कापला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तू तुझा शहाणपणा करू राहिली. ती केबल काढली का त्याच्यातून? कुठे ठेवलं मग? हा जो बार काउंटर आहे तो आता पुसायचा आहे मला पूर्ण, तो खाली केला. मी नाही करत. आपल्या बार काउंटरची काळजी आपल्यालाच घ्यावं लागते, नाही तर ते मेंटेन नाही होत. तर घराची जशी तयारी झाली आमची, एक बेडरूम बाकी राहिला आहे, कारण कोको झोपलेला होता तिथे, त्याच्यामुळं आम्हाला काय त्याला डिस्टर्ब नाही करता आलं, म्हणून त्या घराची साफसफाई नाही करता आली. पण एक बेडरूम पूर्ण झाला, किचन पूर्ण झालं, हॉल थोडा बाकी आहे, हॉलचं फर्निचर बाकी आहे. पण मग म्हटलं की चला आज जाऊ शॉपिंगला, काल मुहूर्त नाही लागला. मग आता आम्ही आलो आहे डी मार्टला. तर आम्ही आता डी मार्टमध्ये जाऊन शॉपिंग करूया. खूप जास्त गर्दी आज, खूप जास्त. आता काय माहित किती वेळ लागतो आणि किती नाही. आणि मग घरी जाऊन सगळं तुम्हाला मी दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केली रे. डी मार्टला येऊन आहे ना जवळजवळ 20 मिनिटं झाले. गर्दी इतकी की ट्रॉली एक सुद्धा भेटत नाही आहे. आता पूर्ण पार्किंग सर्च मारतोय, कुठे एखादी रिकामी भेटते काय. सगळे लोक तेच करू राहिले, इकडे तिकडे जाऊन सर्च करतायत कुठे भेटते का नाही. फायनली ट्रॉली भेटली ना कोको आपल्याला. अरे कोको, फायनली ट्रॉली भेटली ना. मी ते डीमार्टचे याच्यात सामान ठेवलेलं होतं, डीमार्ट वाल्यांचंच. मी ते डबे रिकामे करून हा त्यांना विचारून मग खाली केलं मी ट्रॉली. पूर्ण पार्किंग फिरलो ना प्रिया, नव्हतीच ना कुठंच. चहा पत्ती घ्यायची आहे का? आज आम्ही डीमार्टला येऊन खरंच पस्तावलं, कारण इतकी गर्दी की फुल सफोकेशन होत होतं. वैतागली का. सारखे लाईट पण जात होती आणि कोको पण नुसतं रडत होता. हे बघा अशी गर्दी होती. कोको पूर्ण इरिटेट झालेला आहे आता. आणि एक तास अर्धा नाही, म्हणजे जवळजवळ 53 मिनिटं. माहिती आहे मी पूर्ण टाइम लावलेला होता प्रिया. इतकी गर्दी होती. आणि हे बघा एवढंच सामान आहे. मी असं अक्षरशः आणि सारखी लाईट ये जाय करत होती. माहिती का. कोकोला शूज घेतले, सारखे लाईट ये जा करत होती, त्याच्यामुळे जास्ती गरम झालं मध्ये. डीमार्ट मध्ये आज सगळ्यात बॅड एक्सपिरियन्स आलाय मला. तुला आता तुला तिकीट टाकू का कोको? तिकीट टाकू तुला? तिकीट टाकू? चल